नाही दिसत मी कशी रिॲक्ट करत होती वेगळंच व्हिडिओ छान बनवला थँक्यू. नमस्कार मुंबईकर पनवेल आणि सगळे जेवढे पण आहे सध्या आम्ही आहे पनवेलला आणि एका शूट साठी चाललो आहे. एक शूट आहे तिकडे, त्यासाठी मी रेडी झालेली आहे छान सुंदर. पण प्रॉब्लेम झालाय बघा बाहेर. हा पाऊस येत आहे. आमचा शूट आहे इकडे नाही तेव्हा पाऊस सुरू झालेला आहे, ते पण जोरदार छान सगळीकडे. आणि इकडे पहाड किती जवळ जवळ आहे ना. बाहेर आलो आपण, सिटीच्या बाहेर आलोय. सकाळी छान उठली, रेडी वगैरे झाली आणि इतकी भूक लागली होती, पण आम्हाला जवळपास काही भेटलंच नाही खायला. एका ठिकाणी गेलो तिथे इतकी ट्रॅफिक होती की शेवटी कार काढावं लागली. ट्रॅफिकच नव्हते, ट्रॅफिक पोलीस वाले पण होते पण त्याने फाईन नाही मारला, चेहरा बघून जाऊ दिलं. तर ट्रॅफिकमुळे मग आम्हाला तिथे खायला पण नाही भेटलं. मग शेवटी इकडे आलो शूट करायला, तिथे यायचं होतं. तर तिथे एक भेटला आम्हाला, तिथे गेलो खायला. मी आलू पराठा खाल्ला, यांनी फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस वगैरे खाल्ला. आलू पराठा छान होता, मस्त होता, दही पण छान होतं. आणि आता मी निघाला शूट साठी. मुंबईच्या दह्यातलं एक मला सांगायचं होतं, क्रीमी असते. एक आपल्याकडे सारखं हे नसतं एकदम फ्रेश सारखं, पण एकदम क्रीमी दही असते ते. तर ते छान लागते पराठ्याचं, ना की आंबट लागते ना गोड लागते, असं क्रीमी असते ते. आणि यांना ताजमध्ये ते जाऊन खायचं. हा, मी एकदा खाल्लं होतं ताजमध्ये ते. तर मला सगळ्यांना खाऊ घालायचं आहे. मम्मी नाही आहे आज म्हणून आम्ही ताजमध्ये नाही चाललो, पण नेक्स्ट टाइम मम्मीला घेऊन येऊ तेव्हा ताज फिक्स आहे. कारण मम्मीची इच्छा आहे ताजमध्ये खायची काहीतरी. तर मग मला ते दही जास्त आवडलं होतं. आणि यांची तब्येत अजून चांगली झालीच नाही, सर्दी आहे आणि अजूनही सर्दीच आहे, झालीच नाही व्यवस्थित. सर्दी नाही, नुसतं डोकंदुखी पण आहे, ताप पण आहे, माझे डोळे तुम्ही चेक करू शकता, तर लाल पण आहे. तर सर्दीमुळे ते सगळंच होते, ताप सगळं कणकण होते, पण शरीर त्रास होते खूप जास्त. खोकला एकदा ठीक आहे, पण सर्दीमुळे खूप जास्त त्रास होतो. नाही अदाला झाली नाही पाहिजे म्हणून पहिलेच मास्क लावून घेतलं. त्याला वाटलं की शशांक सरांसोबत सोबत राहून मला पण सर्दी होऊन जाईल, मी रुमाल वापरत आहे. तर त्यांनी आधीच मास्क लावून ठेवून दिलं. आता बघ गोष्ट चेंज करते, इकडे पहाड आहे म्हणते. बिल्डिंग कशा झाल्या? इकडे बिल्डिंग्स आहे या साईडला, आणि या साईडला पहाड. मॅनेजर मॅडम काय करताय? काही नाही, पाहत आहे बाहेर. पहिले स्क्रिप्ट पाहायची आहे. काही नाही, चहा घेतला, तयार झालो, आलो इकडे. लेट होत आहे असं वाटत आहे मला. घरी पण जायचं आहे, कारण की दिवाळी पण आहे, दिवाळीची तयारी आहे. प्रमोशन्स म्हणजे लाईनअप ते पटपट झाले पाहिजे, म्हणजे टेन्शन नाही. आणि आज बिचारा आजाला चहाच नाही भेटला. आम्ही तिघ जण गेलो चहा प्यायला. अद्या भलतीकडे कुठेतरी झोपला होता, बेशुद्ध झाला होता आद्या. या ब्लॉगचं टायटल बेशुद्ध झाला आद्या. लाईन गेली हो, खूप वेळा. काल आम्ही त्या हॉटेलला थांबलो एकावर. लाईन गेल्यावर जागणे आला. बाहेरून जे चिल्लावून राहिले होते ना ते पोरं की तुमको समजता नाही क्या इन्व्हर्टर नाही आहे क्या, नसं त्यांना जाग आला मला की लोक चिल्लावून राहिले होते. इतकं खराब, म्हणजे बापरे बाप. एक तर तिथे एसी होता, त्या एसीचं रिमोट नव्हतं. एसी सेट करून ठेवला होता 20 वर, आणि छोटीशी रूम, 1.5 टनचा एसी. इतकं थंडी झाली होती रूम, छोटी रूम. एसी बंद केला, म्हटलं फॅनवर झोपू. तो फॅन कमी केला तर एकदमच कमी, 0ची स्पीड त्याला. तिथे रिमोटच नाही, आणि 18 डिग्रीवर चालवा म्हणे. आणि 5 वर स्पीड केली तर एकदम फुल स्पीड, 4 वर एकदम 0. म्हटलं हे काय अजय. मग कसं तरी एसी बंद केला, 4 वर म्हणजे कमी स्पीडवर फॅन लावून झोपलो. कशी तरी झोप लागली तर लाईन येणं जाणं. शेवटी मी एसी लावला, कारण इतकं गरम होत होतं. काव्या तर मस्त झोपली होती, काव्याला माहित पण नाही, मला माहितच नाही लाईन. इतक्या वेळा मला पण नाही माहित पडलं, कारण मी गोळी खाऊन झोपलो होतो. आणि जेव्हा ते बाया चिल्लावायला लागल्या, पोरी गिरी तुमचं समजतं नाही काय मी कुणावर चिल्लावत होत्या, ओनरवर होत्या काय, तेव्हा फक्त मला जाग आला. नाही, मला तर पूर्ण रात्रभर असं अर्धी तुटक झोप लागली, कारण लाईनच येणं जाणं करत होती त्याच्यामुळे. पण अद्याला तर कुठेही झोप लागते, त्याचा काही प्रश्नच नाही. काल नाही लागली. आम्ही यांना सकाळी काय पंखा लावला 5 वर, आणि तो एकदम बेडच्या एवढ्या जवळ, एवढ्या अंतरावर. खूपच. मी पण पहिल्यांदा काल फॅन वाढवून दिला 5 वर, हे झोपली होती. मग मी विचार केला की 5 वर राहू देते. इतका जोरदार तो फॅन, म्हटलं पडते म्हटलं आपल्याच अंगावर पडेल, म्हटलं मी फॅनची स्पीड हवेनं हाड दुखायला लागले होते, एवढ्या जोरजोरात हवा. शेवटी मी फॅनची स्पीड कमी करून टाकली, म्हटलं मी गरमीत झोपेन. मी याला हात लावून राहिलो, मी मधात उशी ठेवली होती. आद्या मी झोपलो होतो एका रूम मध्ये, तर मी मधात उशी ठेवली होती. तर मी हात पळवून कुठं गेला, आद्या हाताला लागूनच नाही आला, एवढंच आद्या. मग काय करा, माझ्या बहुतेक काय मी कुठं लागलं त्याच्या, असं हात टाकला ना, म्हटलं अबे कुठं आहे, रपकन बसली त्याच्या पंखा कमी कर. काय त्याला फॅन सूट नाही करत जास्त, त्याला कमी पाहिजे फॅन. नाही, असं काही नाही आहे. माझ्याकडे जर दुलई असेल ना, तर मी पूर्ण दुलईच्या अंदर घुसून झोपतो. पण इथं ते मला आवडलंच नाही, ती चादर गिदर त्यांची की कशी असेल काय असं. नाही, पण आम्ही कुठे पण ट्रॅव्हलिंगला जर गेलो ना, तर मला माझं एक चादर म्हणजे बेडशीट सारखी छोटी जे असेल किंवा स्टोल, आणि एक शॉल, हे तर माझं फिक्स असतं. मी कुठे गेलो तर मी सोबत घेऊनच जाते, आणि हे सवय मी यांनाही लावली. काय
कालची मजा अशी, काल माहितीये का खरंच खूपच इतकं खराब होतं ते चादर बेडशीट वगैरे. आम्हाला वाटलं की चांगलं असेल ते हॉटेल, पण नव्हतं ते चांगलं बिलकुल. पण फक्त फोटोमध्ये चांगलं दिसलं, वेळेवर आमचं हा स्कॅम खूप आहे मुंबईत. फोटो मध्ये खूप छान होतं, असं वाटत होतं 5 स्टार आहे, पैसे तेवढेच घेतले त्यानं, पण खूपच झाला. मी शशांकला तर आमच्या दुकानात सवय, आम्ही आमचं एक बेडशीट सारखं आणि एक शॉल असते सोबत ते टाकायला तिथे. आणि काल आता विचार करत होता की आता मी काय घेऊन झोपू, माझ्याकडे तर काहीच नाहीये. तरी माहिती का टॉवेल गुंडाळला तोंडावर. हॉटेलमध्ये ते टॉवेल भेटतात ना व्हाईट कलरचे, तर त्यांनी तो शेवटी टॉवेल घेतला किंवा तो टॉवेल मी टाकते आणि त्याच्यावर झोपतो बा. तो टॉवेल त्याने उघडला, टाकला आणि हा टॉवेल त्याच्यापेक्षा बेकार आहे म्हणे. त्याने शेवटी स्वतःच्या घरचा टॉवेल घेतला, तोंडाला गुंडाळला, झोपला बिचारा. अद्या आता लक्षात ठेवशील, नेक्स्ट ट्रिप मध्ये कधी पण एक चादर आणि एक शॉल सोबत ठेवत जा. कुठून दिसलं म्हटलं? आम्ही पोहोचलोय आमच्या लोकेशनला, घाटकोपरला. आम्हाला जायचं होतं कुठेतरी एका शूट साठी. किती किलोमीटर? तर अजून पुष्कळ दूर आहे म्हणा, तरी पण हा एरिया बघून वाटत नाही तर कार घुसेल, पण हा टाकत आहे. किती जवळ जवळ आणि बघ ना गाड्या, कार, इथे छोट्या छोट्या बाईक. आता तरी बरं आहे, मागं ऑटोवाले होते. हो, मागे ऑटोवाले पण होते. अरे बापरे दादा, थोडी साईड द्या आम्हाला जायला. पूल पण आहे वरती पण तरी, आणि इथे कसे राहतात ते लोक, ऐकत पण नाही. ऍक्च्युली मुलांसाठी नेहमी ऑप्शन राहत नाही की कोणते ड्रेसेस घालायचे काय नाही वगैरे. तर आम्ही एका ठिकाणी आलो इथे घाटकोपरला. खूप माहिती काढून आलो. ये सब क्या देखना पड़ रहा है? ही फॅक्टरी आहे, नाही दिसत मी. अच्छा है मैं अंधा हूँ. फॅक्टरी आहे, शॉप नाही आहे. तर फॅक्टरी मध्ये कसं असते, थोडासा सस्ता माल मिलता है, ऑफर चल रहा है अभी दिवाळी का. राजा जी. तर बघू कसे कसे आहेत. घालूनच राहिलो मी, दाखवूनच राहिलो. स्वस्त वगैरे भेटते, म्हणजे याचा अर्थ हा नाही आहे की ते फॅब्रिक वगैरे खराब असतं किंवा काही. फॅब्रिक एक नंबर आहे आणि मटेरियल पण खूप छान आहे. आणि व्हरायटीज तुम्ही विचारूच नका, नवीन नवीन प्रकारचे तुम्हाला बघायला भेटणार इथे खूप सारे. आणि शशांक घालून बघत आहे एक एक ते पण तुम्हाला दाखवते. हा चांगला वाटत आहे. आणि याच्यावर पूर्ण जंगल काढलेलं आहे का? जंगल थीम म्हणून आहे हे, नवीन आलेलं आहे. हे अंबानीसच्या वेडिंग मध्ये होतं ना, आय थिंक अंबानीसच्या वेडिंग मध्ये होते. छान वाटत, पण नवीन काहीतरी डिझाईन वाटत. आणि कलरही वेगळा. हा, जंगल थीम म्हणून आहे नवीन, छान वाटत. जोधपुरी ही मला आवडली, कारण की ब्लू मध्ये वेगळा डिझाईन आहे काहीतरी, नाही तर ते ब्लॅक वर ब्लॅकच लावतात, हे ते करतात. याचा कपडा पण छान आहे आणि डिझाईन खरंच खूपच मस्त. इरिटेट नाही होत, गरम नाही होत. आणि ते कसं आहे, 2 पीस 3 पीस घातल्यापेक्षा एक सिंगल पीस घालून ओके फाईन. आणि जोधपुरी हाईट पण जास्त दिसते, तो फायदा आहे. आणि आमच्या एंगेजमेंटला जोधपुरीच घातली होती ना, जोधपुरीच घातली होती एंगेजमेंटला, जोधपुरीच घातली. 299 पासून कुर्ते चालू होत आहेत, तर त्याच्या पुढे आहेच आहे. पण तुम्ही जेव्हा गिफ्टिंग करायसाठी घेतो ना दिवाळीत किंवा लग्नात, आपले गिफ्ट वगैरे द्यावं लागतं लोकांना, अहेर म्हणतात ना. अलग अलग प्राइसचे, अलग अलग टाइप्सचे, अलग अलग प्रकारचे कुर्तेच आहे. आणि हा कुर्ता मला खूप जास्त आवडला. मी यांना म्हणत आहे की हा तुम्ही घ्या, पण ते विचार करताय. बघा, आम्ही इकडे घातला आणि तिकडे डिमांड पण चालू झाली. अजून तो सोशल मीडियावर टाकला पण नाहीये. असंच पाहिजे म्हणते. मी ते कुर्ते बघत आहे माझ्या दोन्ही पप्पासाठी, म्हणजे माझ्या पप्पासाठी आणि माझ्या सासऱ्यांसाठी, म्हणजे शशांकच्या पप्पांसाठी. पण माझ्या पप्पांना एकदम हलका कपडा पाहिजे, पप्पा घालतच नाही. ते माहिती आहे मला. इथे एवढे सारे प्रकारचे कपडे आहे, खूप सारे अलग अलग डिझाईन्सचे पण आहे. आणि इकडे पण आहे, इकडे पण आहे, सगळीकडे कपडेच कपडे आहे. तू इथेच राहते का? क्यूट आहे तुझी डिम्पल्स. थँक्यू. व्हिडिओ छान बनवला. थँक्यू सो मच. ब्लॉग मध्ये येणार तू. बाय बाय. फॅन. पडली तर व्ह्यूज येईल, पण व्ह्यूज होते. अरे यार शिट, पडली ना यार. तिला तुझ्याशी बोलायचं आहे. एकदम पूर्ण गँगला बोलत आणलं तिने. कसं होतं? कशी रिॲक्ट करत होती वेगळंच. काय झालं? इथेच राहतो तू, बोलत का नाही? धावत आली का? ती धावत आली आम्हाला भेटायला, म्हणून तिचा श्वास थांबला. ती बोलत नाही आहे काही सध्या. तिला काही सुचतच नाही की ती काय बोलू आमच्यासोबत, काही सुचतच नाहीये. ती शॉक मध्ये बोलतच नाही की बोलत नाहीये. अच्छा, मला वाटलं मुकीच आहे. बोलली काय म्हणणार, काहीतरी बोल ना. काहीच नाही. कसं वाटतं? स्टोरी पण बघितल्या, तुम्ही पनवेलवरून आला. त्यांना मी गॅलरी पण बघत होती. अच्छा, हा.
तोंड धुतलं तेव्हा बरोबर. हा तेव्हा इकडे खायला कुठे चांगलं भेटतं जवळपास? मार्केट म्हणजे मार्केट जिलेबी फेक फाफडा वगैरे असं काही आहे? म्हणजे पुढं नाही कार जाते का पण तिकडे? हा गर्दी असेल ना पण आता नाही. ती अजूनही शॉकच आहे. काय तिला समजत नाही काय बोलू काय नाही. मॅडमच्या अकाउंटला एक दोन हफ्ते किती आहे बघ इकडे. एवढी छान बिल्डिंग आहे एकदम मस्त. आणि थोडं समोर गेलं आणि अपोजिट साइड पाहिली तर पूर्ण इकडे झोपडपट्टी आहे. मुंबईच्या 2 साइड्स आहेत का? तुला काय वाटते? मुंबई में कोई मिडल क्लास है नहीं, डायरेक्ट अमीर और गरीब. खूप डिफरन्स आहे पण असं दिसून पडते पूर्ण वेगळा वेगळा. तर आज आमचा दिवस इथे संपत आहे मुंबई मधला. आम्ही मुंबई मधून आता बाहेर निघत आहे. नको खाऊ तू राहते नको ते ऑइली नको खाऊ. शेंगदाणे मला नाही चालत शेंगदाणे. हा तर मी काय म्हणत होती सकाळपासून आम्ही जे फिरत आहे. पहिले एक प्रमोशन केलं माझं, दुसरं प्रमोशन झालेलं आहे. आता आम्ही मुंबईवरून निघालो. आता आम्ही जाणार आहे आम्हाला अजून एक प्रमोशन आलाय पण माझी तब्येत एवढी खराब आहे की माझ्याकडून आता नाही होणार. ते नाही होण्याचं नाही आहे, त्यांचा तेवढा बजेटही नव्हता तर ते म्हणे की नेक्स्ट मंथ करू. नेक्स्ट मंथ मध्ये येऊ आम्ही वापस पुन्हा मुंबईला. पण आता आम्ही पुण्यासाठी निघत आहे, पुण्याला जाणार आहे. आणि इतकी भूक लागली आहे भयंकर, पण काही खायला भेटतच नाहीये. वडापावशिवाय दुसरं वडापावही नाही आहे, वडापाव पण नाही भेटला, चहा पण नाही भेटत आहे. पण खूप भूक लागली. पहिले कुठेतरी काहीतरी भेटलं की काहीतरी खाऊ आपण आधी. ठीक साईडनं कशी बसली? कपल नाही फॅमिली आहे यार. पण फॅमिलीची कशी बसली? कपल सारखी. अशी जेव्हापासून आम्ही निघालो आहे घरून म्हणजे परवापासून, तेव्हापासून त्यांची तब्येत खराब आहे. खराब म्हणजे सर्दी झाली आहे त्यांना. त्याच्यामुळे सर्दी झाली तर सगळ्यांना माहिती आहे की ते कणकण होते पूर्ण बॉडीमध्ये. डोकं पण दुखते, नाक पण पूर्ण कसतरी होते आणि पूर्ण बॉडीमध्ये पेन राहते. तरी सुद्धा हा गोळ्या खाल्ल्या आहे, काही नाही होत. औषध घेत आहे. आणि इकडे मुंबईला पण आले गाडी चालवत इकडे. पण हा फक्त मी हायवेवर थोडा वेळ चालवली गाडी, कारण मला सिटीत नाही चालवत आहेत. मी हायवेवर चालवली आणि हे सिटीत चालवत आहे इकडे पूर्ण. पण तरी मी बघा एवढं म्हणजे एवढं असून सुद्धा पण यांना म्हणजे किती काय होते त्याला, मला शब्द नाही आठवत आहे. काय मला शब्द नाही आठवत आहे की किती ते म्हणजे हा चूल आहे, एनर्जेटिक आहे सगळ्या ह्याच्यात की नाही जाऊ आपण करू काही असू दे. चूल नाही म्हणत त्याला भैया, जिंदगी में कुछ बनना है तो कुछ कॉम्प्रोमाइज तो करना पड़ेगा. चूल नाही म्हणत त्याला. काय रे आज कमाएगा तो कल बैठ के खाएंगा. नहीं खाएंगा तो हगेंगा कैसा मेरा भाई. एकदा करून द्यायचा होता हा मेरी जान. आता थोड्या वेळाने त्याच्या रूपात येऊनच जाते. बिचारा कस तरी एक बोलला त्याला त्याच्यात बी असं म्हणून तुमच्याकडे बोलणारच नाही. पण आता असा बोलला की मला एका व्यक्तीचीच आठवण येते. पण मी नाव नाही घेत जाऊ दे. पण मजाही येते मला. कुठून राइट लेफ्ट भैया. अभी देखो ऐसा है कभी भी देखो काम को कभी नहीं बोलता मैं. मेरा ऐसा है कि अभी काम मिला है तो भगवान ने दिया है. अभी अगर उसने दिया है तो करना तो पड़ेगा, क्योंकि वो टेस्ट लेते रहता है कि ये आदमी कैपेबल है क्या, ये जो भी व्यक्ति है वो कैपेबल है क्या. अगर होगा तो बीमारी में भी करेगा. सीधा फंडा है अपना. और क्या बोलते भंडा बच्ची बाबा है मुंबई झालं तेव्हापासून त्याचं तेच सुरू आहे. काही झालं का कॉमन आहे. ओ क्या बोलते भंडा बच्ची बाबा आहे. काय झालं याला? हागवून आली त्याला, हागवून पॅन्ट ओला आहे का? हागवून आली त्याला म्हणून तर जोरात चालला. दाखवून दिले किती फास्ट मध्ये गेला तो मानव. तर आम्ही चाललो आहे पुण्याला. इथून 100 किलोमीटर आहे पुणे. पण ढगा बघा, झूम करून दाखव. खूपच सुंदर रस्ता आहे. मला हा रस्ता खूप आवडते खूप. आणि इथे 2 टनेल लागतात. हे ट्रेडिशन आहे ओरडणं. लहानपणापासून टनेल दिसली की माझ्या तोंडातून आवाज निघतो. मस्त आहे टनेल. लाईट आणि मस्त वाटत आहे, छान वाटत आहे. तू आता लाईट लावला कारचा? त्याने आता लाईट लावला कारचा. गरज नाहीये तशी. हा गरज तर नाहीये कारण एवढे लाईट्स आहे टनेल मध्ये, काही गरज नाहीये. मला हा रस्ता खरंच आवडते. पुणे मुंबईचा जो हा रस्ता आहे अंबा घाट एकच नंबर आहे. दुपार संध्याकाळ. हा दुपार संध्याकाळ रात्री कधी पण जातो रस्ता मस्तच वाटते. कारण दोन्ही बाजूला पहाड आहे आणि हिरवळ आहे आणि मस्त मस्त वाटते. कसा वाटला आता रस्ता? एक नंबर. अजून सुरुवातच नाही झाली आहे. अजून रस्त्याची सुरुवातच झाली आहे.
जस्ट पोचलो आम्ही, आता अजून पुढे आहे रोड. आता जेवला नाही आहे तर अद्यामध्ये चांदणी आहे. बिचारा अद्या गावे जायले नाव आहे फसत. मला लागलीच आहे. आता पुणे इथून जवळपास 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर जायला लागतं आपल्याला 2 तास वगैरे नाही. 2 तास. त्याच्या आधी कुठेतरी खाऊ आहे बाबा आपल्याला. 2 तास यासाठी लागते की अर्धा तास तुम्ही खाणच काहीतरी बाहेर. त्यासाठी तसंच लागतं. हॅलो हाय गाईज, आम्ही आलो आहे आता स्वतःची वाट लावून. तर आता आम्ही आलो आहे आमच्या फेमस जागी. जेव्हा मी इथे यायचे पुण्याला, फेवरेट जागी. दिमाग काम नाही करता. सकाळपासून जेवण नाही झालं ना व्यवस्थित म्हणून आमच्या फेवरेट जागी जे मला खूप आवडते, दाल बाटी. नाही काही प्रॉब्लेम नाही. लोक अशी वाट बघतात की मी स्टोरी टाकली होती मी इथे येणार आहे. तर आता आम्ही आमच्या फेवरेट जागेवरून फेवरेट डिश खात आहे, दाल बाटी. म्हणजे आठवण आहे पुण्याची. जेव्हा आम्ही दोघं पुण्याला होतो, म्हणजे माझं एज्युकेशन सुरू होतं, तेव्हा आम्ही एवढ्या दूर म्हणजे कर्वेनगरवरून अकोर्डीला यायचं हे खायला, आणि ते पण शाईन. आणि एकच थाली घ्यायचो आणि दोघं जण खायचो. आणि त्याच्यामध्ये शशांचं काम हे होतं की ते बाटी करायची आणि असं कालवायचं, मग मी चमचानं खाते. आताही माझं काम तेच आहे. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला नेहमी विसरता, प्लीज विसरू नका.